नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील अशा 5 तालुक्यांबद्दल बोलणार आहोत जे आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. म्हणजे जिथे पैसा आहे, विकास आहे आणि लोकांचं जीवनमान चांगलं आहे. चला तर मग बघूया सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत 5 तालुके. 5व्या नंबरवर आहे महाबळेश्वर तालुका. महाबळेश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते थंडगार हवा, हिरवीगार निसर्गरम्यता आणि स्ट्रॉबेरीचे मळे. हे महाराष्ट्रातील एक खूप प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात, ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, स्थानिक दुकानं आणि येथील लोकांचा खूप फायदा होतो. महाबळेश्वरच्या आजूबाजूची गावं तर पर्यटनामुळे खूपच विकसित झाली आहेत. इथे स्ट्रॉबेरीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं, जे इथल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, महाबळेश्वरमध्ये पर्यटनामुळे काही ठिकाणी खूप पैसा असला तरी शेतीत मात्र अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. 4थ्या नंबरवर आहे वाई तालुका. वाईला दक्षिण काशी असे म्हणतात, कारण इथे अनेक जुनी मंदिरं आणि सुंदर घाट आहेत, ज्यामुळे इथे धार्मिक पर्यटक खूप येतात. पर्यटनासोबत वाई शेतीतही पुढे आहे. इथे भुईमुग पिकवला जातो. महत्त्वाचं म्हणजे वाईमध्ये MIDC पण आहे, जिथे गरवारे वॉल रोपसारख्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. धोम बलकवाडीसारखे मोठे सिंचन प्रकल्प इथे मंजूर झाले आहेत, ज्यामुळे भविष्यात शेतीत अजून प्रगती होईल. वाईमध्ये शहरीकरणही वाढत आहे, ज्यामुळे ते सेवा क्षेत्रातही वाढ होत आहे. 3ऱ्या नंबरवर आहे फलटण तालुका. फलटणची ओळख म्हणजे इथली द्राक्ष आणि डाळिंब. ही पिकं शेतकऱ्यांना खूप चांगला भाव देतात. पण फलटण फक्त शेतीतच नाही तर उद्योगातही पुढे आहे. इथे मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, जिथे कमिन्ससारख्या मोठ्या ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग कंपन्या आहेत. या कंपन्यांमुळे इथे रोजगार उपलब्ध झाला आहे आणि हा भाग एक स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणूनही ओळखला जातो. नवीन उद्योगांसाठी इथे अजूनही जागा उपलब्ध होत आहेत. फलटणची लोकसंख्याही जास्त आहे आणि शहरीकरणही वेगाने वाढत आहे, ज्यामुळे इथे आर्थिक उलाढाल खूप जास्त असते. आपल्या यादीत 2ऱ्या नंबरवर आहे आपला जिल्हा मुख्यालय असलेला सातारा तालुका. सातारा जिल्हा मुख्यालय असल्यामुळे इथे सरकारी कार्यालय, बँका, शाळा, दवाखाने अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत, ज्यामुळे इथे कायम आर्थिक स्थिरता असते. सातारा MIDCमध्ये महाराष्ट्र स्कूटर, कूपर कॉर्पोरेशनसारख्या ऑटोमोबाईल आणि हेवी इंजिनिअरिंग कंपन्या आहेत, ज्या इथे मोठ्या प्रमाणात रोजगार देतात. पर्यटनाच्या बाबतीतही सातारा खूप महत्त्वाचा आहे. इथे कास पठार आहे, जे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. याशिवाय ठोसेकर धबधबा, अजिंक्यतारा, सज्जनगड असे अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी कायम असते. शेतीतही सातारा तालुका भुईमुग उत्पादनात महत्त्वाचा आहे. पुणे आणि कोल्हापूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 48 साताऱ्यातूनच जातो, ज्यामुळे वाहतूक आणि व्यवसायासाठी हे खूप सोयीचे झाले आहे. 1 नंबरला आहे कराड तालुका. कराड हा सातारा जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत तालुका आहे. शेतीत तर कराड 1 नंबर आहेच. इथे सिंचनाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे आणि खतांचा वापरही जास्त होतो, ज्यामुळे शेतीतून खूप चांगलं उत्पन्न मिळतं. ऊस आणि केळीसारखी पिकं इथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतीसोबत कराडमध्ये उद्योगही खूप मोठे आहेत. कराड MIDCमध्ये हिंदुस्तान मिल्स आणि पिडिलाइट इंडस्ट्रीज यांसारख्या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमुळे ते हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. कराडची लोकसंख्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे, ज्यामुळे ते मोठी बाजारपेठ आणि सेवा क्षेत्रात विकास झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 48 कराडमधूनच जातो, ज्यामुळे ते वाहतूक आणि व्यवसायासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. शैक्षणिकदृष्ट्या कराड हे महत्त्वाचं केंद्र आहे. शेती, उद्योग आणि शहरीकरण या तिन्ही क्षेत्रांमध्ये कराडचा विकास खूप चांगला झाला आहे. म्हणूनच हा तालुका सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका मानला जातो. तर मित्रांनो, हे होते सातारा जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके. या तालुक्यांनी शेती, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात खूप मोठं योगदान दिलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.